मुलांनो, सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. मराठी योग भारती इयत्ता 11वी या विषयावरील आपण सराव कृतीपत्रिका घेणार आहोत 80 गुणांची. मुलांनो, इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम सर्व विषयांचा तुम्हाला जे विषय आहेत ते अभ्यासणं गरजेचं आहे. याचं कारण असं की 12वीचा अभ्यासक्रम मागच्या अभ्यासक्रमावर आधारित असतो. जर 12वीचा अभ्यासक्रम तुम्हाला उत्तमपणे करायचा असेल, उत्तम गुण मिळवायचे असतील, तर तुम्हाला 11वीचा अभ्यासक्रम पूर्ण करणं आवश्यक आहे. परीक्षा हो न हो, पण अभ्यास करायला काय हरकत आहे. परीक्षेसाठी अभ्यास न करता ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला तर जीवनाचं चांगलं उद्दिष्ट साध्य तुम्ही करू शकाल. म्हणूनच आपण इयत्ता 11वी मराठी योग भारती सराव कृतीपत्रिका पाहूया. 80 गुणांची कृतीपत्रिका तुम्ही सोडवू शकता. याची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. वेळ मिळाल्यास मी याची उत्तरं पण व्हिडिओ लेक्चर तयार करून तुम्हाला देईन. आणि वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत, फुकट आहेत, त्यामुळे ज्ञान घेण्याला मागे राहू नका. चला तर पाहूया. कृतीपत्रिका 80 गुणांची आहे. त्यातला पहिला गद्य विभाग आहे, तो 20 गुणांचा. गद्य विभागाला 20 गुण असतात. कृती क्रमांक 1 अ. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत त्याला अ कृतीला. नंतर त्यातला पहिली कृती सोडवायची आपल्याला. आजच्या काळात घराघरातून कानावर पडणारी वाक्य. ती 4 वाक्य आहेत, उतार्यात शोधून लिहायची. इथे 4 चौकटी रिकामे दिलेल्या आहेत, त्या चौकटीत उत्तर लिहायचं. 2 बिनचेहऱ्याच्या माणसांचा संवाद. त्याला 2 गुण आहेत. तिथे पण 4 चौकटीमध्ये 4 उत्तरं लिहायची आहेत. आणि आता पुढे उतारा दिलेला आहे, तो पाहूया आपण. संवादाचं मूल्य तुडवणाऱ्या या काळात संवेदनांचे निरोप समारंभ साजरे होऊ लागले. घर, शाळा, मंदिरं ही समाजाची आशास्थानं होती. पण या काळात घर म्हणजे 4 घटकांचा निवारा. पुन्हा पोटार्थी आकाशात उडून उडून थकून भागल्यावर टेकायला एक लॉज, एवढंच काय ते घर उरलं. वडील 6-8 महिने दौऱ्यावर. घरात आले की सारखे फोनवर. आई कामावर. घरी आली की सिरियल बघण्यात मग्न. मुलं पळतायत या क्लासमधून त्या क्लासमध्ये, प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे सोडवत. संवाद कुठला? फी भरायला पैसे हवेत, हॉटेलमध्ये जाऊया, पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लेलं नाही, गधड्या इतके पैसे ओतले तरीही 89% न्यूयॉर्कची श्रीडी आणायची आहे. हे किंवा या चेहऱ्याची वाक्य, याला संवाद म्हणता येत नाही. आत्म्याची साध असते तोच संवाद. ती नसेल तर तो गोंगाटच. कृत्रिम पाऊस पाडण्याचा आटापिटा करावा, तशा प्रकारे काहीशी अगतिक झालेली माणसं कुठं ईमेल, कुठं चॅटिंग, कुठं SMS, कुठं फोनवरून बिनचेहऱ्याने बडबडत राहतात. बोटांनी बटनांचा खेळ म्हणजे संवाद नव्हे. त्याची सोबत होत नाही, साथ लाभत नाही. एक भरून उरलेलं एकाकीपण. रात्रीचा घट्ट दगड पहाटेपर्यंत न्यायचा. बस सकाळ झाली की पाय पाठीला लावून पोटासाठी पळपळ पळायचं. कुठं पळतोय भान नाही. सतत चिंता. उद्याची. आज गेला खड्ड्यात, उद्या येत नाही. खड्डा खोल होत जातो. ही आजची भीषण स्थिती आहे. संगणकाच्या बोटांनी ITची कळ ऐटीत फिरवत भारताची अमेरिका करणारे आपणच. आणि पुन्हा अमेरिकेवर टीका करणारे आपणच. लौकिक प्रगती करणाऱ्या विज्ञानाचं कोडं कौतुक करताना अलौकिक चिरंतन आनंद देणाऱ्या या मातीच्या वारशाचं तेज लोपून कुठलं सुख मिळणार नाहीच. हेच त्रिवार सत्य आहे. मग खरं सुख ते कोणतं हेही कळण्यापासून आपण इतके दूर जाऊ की विनाश हाच विकास हा नव्या जगाचा मंत्र होईल. आता निव्वळ यंत्रसंवाद करून चालणार नाही. गरज आहे ती चिंतनाची. कुठं भरकटत निघालो आहोत
हे कळण्यासाठी भारताला अंमळ थांबण्याची गरज आहे. या परिच्छेदावर पुढची कृती दिलेली आहे स्वमताभिव्यक्तीची 3. आत्म्याची साध असते तोच संवाद, ती नसेल तर तो गोंगाटच. हे विधान तुमच्या शब्दात 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा. त्याला 4 गुण आहेत. आता इथे किंवा म्हणजे विकल्प दिलेला आहे, हे सोडवा किंवा हे सोडवा. सामाजिक संकेतस्थळांवरील संवाद याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळीत स्पष्ट करा. 4 गुणांच्यासाठी दोन्हीपैकी एक लिहा. ब कृती आहे दिलेली. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुणांचीच कृती आहे. क्रमांक 1 ची कृती, पुस्तकांची विविध रूप. 4 रूप इथे 4 चौकटीत उत्तर लिहायचं. क्रमांक 2 ची कृती, दुर्बल माणूस आणि जबरदस्त नियती यातील संबंध. त्याला पण 2 गुण दिलेले आहेत. या पहिल्या कृतीला 2 गुण आणि दुसऱ्या कृतीलाही 2 गुण आहेत. पुन्हा पाहूया. ही पहिली कृती आहे, त्याला 2 गुण आहेत आणि या दुसऱ्या कृतीला पण 2 गुण आहेत. दुर्बल माणूस आणि जबरदस्त नियती यातील संबंध, इथे दोन्ही चौकटीत 2 उत्तरं लिहायची. हे झाले 4 गुण. आता आपण उतारा पाहूया. बस, इथं कादंबरी संपली. पण यातून हेमिंग्वेला काय सांगायचं आहे? अति बलाढ्य, क्रूर नियती आणि दुबळा महत्त्वाकांक्षी माणूस यांच्यात हजारो लाखो वर्षापासून कधीच न संपणारं एक सनातन व चिरंतन द्वंद्व युद्ध चालू आहे. नियती जबरदस्त असेल, पण दुबळ्या माणसातही अदम्य आकांक्षेची आणि संघर्षशीलतेची ज्वाला पेटलेली आहे. जैष्णू वृत्तीनं तो माणूस आपल्या प्रारब्धाशी झगडत आहे. निष्ठुर नियती त्याला हुलकावण्या देत असली आणि त्याचा तेजोभंग करत असली तरी एक क्षण असा येणार आहे की दुर्बल वाटणारा माणूस नियतीला पराभूत करून विजयाच्या सिंहासनावर निश्चित बसणार आहे. असं तर हेमिंग्वेला सुचवायचं नाही ना? ते काहीही असो, पण या छोट्या कादंबरीनं माझ्या मनातलं वैफल्य आणि उद्विग्नता पार धुवून टाकली. मी पुन्हा ताजा टवटवीत झालो आणि मनाशी म्हणालो, जगण्या मरण्याचा खेळ तर अखंड चाललेलाच आहे. मरणाच्या जाळ्यात आपण सापडायचं नाही. नियतीनं जाळं टाकलं तरी ते तोडून फेकून द्यायचं आणि जीवनाच्या अथांग सागरात स्वैर संचार करायचा. हेमिंग्वेला कदाचित हीच भूमिका अभिप्रेत असेल. त्याच्या कादंबरीनं मला झपाटून टाकलं हे मात्र खरं. अशी मंत्रमुग्ध करणारी, गदागदा हलवणारी, हृदयाला कडकडून दंश करणारी, आनंदाच्या आणि उन्मादाच्या अस्मानात बेहोश भराऱ्या घ्यायला लावणारी, हसवणारी आणि रडवणारी, जीवनाचा सुगंध उधळणारी, नाना प्रकारची पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्या माध्यमातून महान लेखक कवींच्या अंतरंगाला भिडण्यात केवढा तरी आनंद सामावलेला आहे. अशी पुस्तकं जगण्याचा अर्थ सांगतात, जगण्याला एक सुवासिक स्पर्श देतात. या परिच्छेदावर पुढची कृती आहे, 4 गुणांच्यासाठी कृती आहे. तिसरी कृती, हेमिंग्वेच्या कादंबरीतून व्यक्त होणारा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दात 10 ते 12 ओळी स्पष्ट करा. किंवा व्यक्तिमत्व विकासात पुस्तकांचे महत्त्व याविषयी तुमचे मत 10 ते 12 ओळी स्पष्ट करा. दोन्हीपैकी एक सोडवा. 4 गुण आहेत. क कृती आहे पुढची आता आणि त्याला 4 गुण आहेत. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. उतार्यात आलेली म्हण शोधून लिहा. आता ती म्हण आहे या चौकटीत लिहायची, त्याच्यासाठी 1 गुण आहे. दुसरी कृती आहे, रशियाने सोडलेल्या उपग्रहाचे नाव इथे लिहायचं चौकटीत आणि भारतीय चांद्रयानाचे नाव इथे लिहायचं. आता या दोन्हींना मिळून 1 गुण आहे. इथे अर्धा गुण आणि इथे अर्धा गुण. क कृती जी आहे, अपठित उतारा, याचा अर्थ पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे 4 गुणांच्यासाठी. आपण उतारा पाहूया आता. स्क्रीनशॉट घेऊ शकता. रशियानं पहिला उपग्रह स्पुटनिक अवकाशात स्थापून 1957 साली अंतराळ युगाची नांदी म्हटली. त्यानंतर उण्यापुऱ्या 4 वर्षांनी 1961 साली होमी भाभा यांनी भारतीय अंतराळ युगाचा आरंभ करून त्याचं धुरीणत्व विक्रम साराभाई यांच्याकडे सोपवलं. त्यावेळी आपल्याकडे काय होतं? शून्य.
संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी करावी तशीच परिस्थिती. तंत्रज्ञान नव्हतं, प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हतं, यंत्रसामग्री नव्हती. पहिल्या स्वदेशी अग्निबाण तर उड्डाण तळापर्यंत नेण्यासाठी बैलगाडीचा वापर करावा लागला होता. पण तिथपासून आपण फार मोठी मजल मारली. चंद्रच काय, पण मंगळापर्यंत पोचलो आहोत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकाचा दिनांक 7 सप्टेंबर 2019 रोजी चंद्रावर उतरणारं अवतरण यान लँडर विक्रमच्या चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2 किलोमीटर अंतरावर असताना त्याच्याशी संपर्क तुटला. 95% मोहीम यशस्वी झाली. त्या अविरत यज्ञात तात्पुरती अडचण आली म्हणून नाउमेद होण्याचं काय कारण आहे? उलट अशा प्रसंगीच आपण सारे या वैज्ञानिकांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत याची ग्वाही त्यांना द्यायला हवी. कुसुमाग्रजांच्या शब्दात सांगायला हवं, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक्काल. आता यावर आपण पुढची कृती पाहूया. 2 गुणांच्यासाठी कृती आहे. तिसरी, भारतीय वैज्ञानिकांनी अंतराळ संशोधनात घेतलेल्या गरुड भरारीचे वर्णन 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात लिहा. परिच्छेदातूनच उत्तर लिहायचे, पण ते तुमच्या शब्दामध्ये लिहा. आता पाहूया विभाग क्रमांक 2 आहे पद्य. त्याला एकूण 16 गुण निर्धारित केलेले आहेत. त्यातली कृती दुसरी आहे अ. खालील पद्यपंक्तीच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 8 गुण आहेत कृती 2 मध्ये. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. त्यातलं क्रमांक 1चं वाक्य, पोपटी स्पंदनासाठी म्हणजे इथे उत्तर लिहायचं आहे पर्याय अ. पोपटी पानात जाण्यासाठी, आ. उत्साहाने सळसळण्यासाठी, ए. पानांचे विचार घेण्यासाठी. 2. तो फाया कानी ठेवू म्हणजे पर्याय अ. सुगंधी वृत्ती जोपासू, अत्तराचा स्प्रे मारू, कानात अत्तर ठेवू. 3. होऊ, गाऊ यासारख्या यमक अलंकाराच्या आणखी 2 जोड्या लिहा. अलंकाराच्या 2 जोड्या लिहायच्या आहेत इथे आणि इथे. 2 गुणांच्या साठी पाहूया. आता पुढे कविता दिलेली आहे इथे. झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ, पोपटी स्पंदनासाठी कोकिळ होऊन गाऊ. बहरात वसंतामधल्या तो सूर सावळा ऐकत, जातील फुले ही रंगून जन्माला अत्तरे घालत. चल सुरा बरोबर आपण तो फाया कानी ठेवू, खेळून रंगपंचमी फुलपाखरे भिजली सारी. हा थवा असे रंगीत की पताकाच फिरणारी, हे भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू. ही कोणाची रे करणी डोळ्यात झऱ्याचे पाणी, हे उदान आनंदाचे की देवा घरची गाणी. गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू, पाण्यात उतरुणी माझे मन खडकावर बसताना. थुई थुई नाच रे पाणी मज दिसते रे हसताना. एक रोप तुषाराचे मज मायेने घाली न्हाऊ, ओंजळीमध्ये मी अलगद आकाश जरासे धरता. आकाशाने मी अवघ्या पाण्याची ओटी भरता. हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू, हे फांदीवरले पक्षी की हंगामाचे साक्षी. झाडांच्या पायी काढी सावली उन्हावर नक्षी, मग तिलाच फुटले पंख नि त्यांचे झाले काऊ. मानवी स्पर्शना जेथे असतील फुले पाखरे, रानात अशा तू मजला ईश्वरा जरा टाकरे. मी झाड होऊन तेथे पसरीण आपले बाहू. संपूर्ण कविता आहे, पुस्तकात पहा किंवा इथे स्क्रीनशॉट घेऊ शकता. यावर कृती दिलेली आहे क्रमांक 4. त्याच्यासाठी 4 गुण आहेत. झाडांच्या मनात जाऊ या कवितेतील खालील पद्यपंक्तीचे रसग्रहण 10 ते 12 ओळीमध्ये करा. आता इथे कवितेचं रसग्रहण करायचं आहे दिलेल्या ओळी. त्यामध्ये कृती 2 आहे ब. 8 गुणांच्यासाठी आहे ही कृती. खालीलपैकी कोणत्याही 4 कृती सोडवा. 1. खालील काव्यपंक्तीतील सरळ अर्थ 6 ते 8 ओळीत लिहा. 2 गुण आहेत. काग हा वाकुडेपणा हा, काग अशी पाठमोरी, येग येग प्राणसई वाऱ्यावरून भरारी. नंबर 2ची कृती आहे. खालील ओळीचा भावार्थ 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात लिहा. 2 गुण आहेत. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन.
पुढची तिसरी कृती आहे, त्यालाही 2 गुण आहेत. खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारी कवयित्रीची अपेक्षा 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात लिहा. आळे वेलाचे भिजू दे भर विहीर तुडुंब माझे, सारे घरदार माझे भिजू दे ग चिंब चिंब. चौथी कृती आहे, जवळून गेली सपेरीत आपुल्या तरल पावलांमधील शोभा. या ओळींमधील भावसौंदर्य तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळीत लिहा. त्यालाही 2 गुण निर्धारित केलेले आहेत. पाचवी कृती आहे, खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ 6 ते 8 ओळीत लिहा. 2 गुण. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. 6. खालील काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य 6 ते 8 ओळीत स्पष्ट करा. 2 गुण. अगं पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ देत आता, घट्ट मजबूत पोलादी. विभाग क्रमांक आहे 3. साहित्य प्रकार नाटक. त्याला 12 गुण निर्धारित केलेले आहे साहित्य प्रकारावर. कृती 3ऱ्यातली पहिली. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. भरतमुनीची 2 वैशिष्ट्ये, इथे 1 वैशिष्ट्य आणि इथे 1 वैशिष्ट्य लिहायचं. 1 गुण. पुढची कृती आहे, नाटक आणि अभिनेता यातील संबंध इथे लिहायचा आहे. 1 गुण. पुढची कृती, नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असणारे घटक आहेत. 2 गुणांच्यासाठी 4 घटक लिहायचे 4 चौकटीमध्ये आणि त्यासाठी परिच्छेद दिलेला आहे, तो पाहूया आपण. नाटक म्हणजे लेखकाने लिहिलेले नाटक हे कलाकाराने सादर करायचे असते. चित्र किंवा शिल्प हे घडताच दिसू लागते, पण नाटक हे प्रत्येक वेळी करून दाखवावे लागते. नाटक हे दृकश्राव्य असल्याने ते लिहिणारे, त्यांचा प्रयोग करणारे, प्रत्यक्ष अभिनय करणारे, तंत्रज्ञ आणि प्रयोग पाहणारे अशा सगळ्यांच्या समन्वयावर आणि सहकार्यावर नाटकाच्या प्रयोगाची सफलता अवलंबून असते. नाटक हा कथा, कादंबरी, कविता याप्रमाणे एक साहित्य प्रकार आहे. यामध्ये अभिनेता किंवा अभिनेत्री अभिनय करत असतात. लेखकाने लिहिलेले संवाद अभिनेत्यांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात. मुळात नाटक हा दृकश्राव्य साहित्य प्रकार आहे. ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाट्यवाचनातून अन्य साहित्य प्रकारांप्रमाणेच आपल्याला नाटकाचा आनंद घेता येतो. नाटक रंगमंचावर सादर करता येते. भारतात प्राचीन काळापासून नाट्यकला अस्तित्वात होती. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हणतात. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यांच्या मते नाटक हे मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यातील वेगवेगळ्या भावभावनांचे, वृत्तीप्रवृत्तींचे व लोकव्यवहारांचे अनुकरण करणारे चित्रण आहे. मानवी जीवनात अवतीभोवती घडणाऱ्या अनेक नाट्यमय प्रसंगातून, घटनांमधून जाणवणाऱ्या माणसातील गुण अवगुणांमधून त्यांच्यातील भावनांची आंदोलने वास्तवाधारित परंतु काल्पनिक कथानकात गुंफून ते उत्तम संवाद लेखनातून, दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली, कलाकारांच्या अभिनयाद्वारे, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रंगमंचावर प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजे नाटक होय. नाटक पाहणे म्हणजे फक्त औटघटकेची करमणूक नाही. कधी हसवणारा, सुखावणारा, कधी रडवणारा, दुखावणारा, कधी अंगावर धावणारा, कधी सारं मन सोलवटणारा, कधी बेभान करणारा, कधी आपल्याच मनाचा तळ धुंडाळणारा असा हा नाटकाचा खेळ. नाटक हा लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांच्या सहाय्याने रंगभूमीवर सादर होणारा आणि त्याचप्रमाणे नाट्यगृहात समूहाने एकत्रितरित्या आस्वाद घेता येईल असा कलाप्रकार आहे. नाटक हे जीवनाचे चित्र असते आणि ते कलाकारांच्या माध्यमातून सादर केले जाते. डोळ्यांनी पाहायचे आणि कानांनी ऐकायचे म्हणून ही दृकश्राव्य कला आहे. नाटक हे सांघिक कार्य आहे. यावर पुढच्या कृती दिलेल्या आहेत पहा. क्रमांक 2. नाटक हा वाङ्मय प्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. हे विधान तुमच्या शब्दात 6 ते 8 ओळी स्पष्ट करा. 2 गुण आहेत त्याला. किंवा नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे. या विधानासंबंधी तुमचे मत 6 ते 8 ओळीत सोदाहरण स्पष्ट करा. 2 गुणांच्यासाठी किंवा आहे. दोन्हीपैकी एकच सोडवा. पुढची कृती आहे 3. खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवा. 6 गुण आहेत त्याला. 5 कृती दिलेल्या आहेत. त्यातली पहिली कृती, गायक नट कृष्णराव यांच्या चाहत्यांच्या भेटीचे वर्णन 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात करा. 2.
ध्यानीमनी नाटकातील शालूचे वागणे योग्य वा अयोग्य ते सकारण 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात मांडा. 3. सुंदर मी होणार मधील सुंदर शब्दाचा तुम्हाला समजलेला अर्थ 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4. गायक नट कृष्णरावांच्या संवादातून स्पष्ट झालेली त्यांच्या पत्नीची स्वभाव वैशिष्ट्ये 6 ते 8 ओळीत स्पष्ट करा. 5. सुंदर मी होणार या नाट्य उतार्याच्या आधारे ममी ही भूमिका 6 ते 8 ओळीत तुमच्या शब्दात स्पष्ट करा. विभाग चौथा आहे उपयोजित मराठी आणि 18 गुण आहेत त्याला. कृती क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्याही 3 कृती सोडवा. 1. खालील मुद्द्यांच्या आधारे सूत्रसंचालक होण्यासाठी ची पूर्वतयारी सुमारे 12 ते 15 ओळीत लिहा. मुद्दे पाहूया आपण. सूत्रसंचालक म्हणजे वाचन अपरिहार्य, वाचनातून मिळणाऱ्या संदर्भाची नोंद, अद्ययावतता, श्रवण आणि निरीक्षण यावर भर, अत्याधुनिक संपर्क माध्यमांचा वापर, निवेदन शैलीसाठी पूरक, आवाजाची जोपासना, त्याचे विकसित शास्त्र, ध्वनिवर्धकाचा सराव, आत्मविश्वास महत्त्वाचा. या मुद्द्यांना धरून ही कृती सोडवायची आहे. क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर 12 ते 15 ओळीत ब्लॉग लेखन करायचं. इथे ब्लॉग लिहायचा आहे. मैत्री तंत्रज्ञानाशी आणि महाविद्यालयातील पहिला दिवस यावर तुम्ही ब्लॉग लिहायचं आहे निबंधासारखा. 3. खालील मुद्द्यांच्या आधारे मौखिक अनुवादकाची कार्यक्षेत्रे सुमारे 12 ते 15 ओळीत विशद करा. मुद्दे पाहूया आपण. मौखिक अनुवाद म्हणजे दुभाषकाच्या संधी, पर्यटन सेवा, समूह दूरभाष, संगणकाचा वापर, विशेष नैपुण्ययुक्त अनुवाद, समूह संबोधन अनुवाद, गुगल ट्रान्सलेटर. क्रमांक 4. खालील मुद्द्यांच्या आधारे रेडिओ जॉकी ही संकल्पना 12 ते 15 ओळी स्पष्ट करा. रेडिओ जॉकी म्हणजे डिस्क जॉकी, रेडिओ जॉकीचे कार्य स्वरूप, स्वची ओळख, कामासाठी आवश्यक असणारी कौशल्ये, विविध क्लुप्त्या, रेडिओ जॉकी आणि रसिक यांच्यातील संबंध. क्रमांक 5 ची कृती दिलेली आहे. खालील तक्त्यात मुद्रित शोधनाच्या खुणा भरून खुणेचा अर्थ लिहा. आता रकाने कसे दिलेले आहेत, अनुक्रम नंबर, शब्द, त्याच्यासाठी खूण आणि खुणेचा अर्थ. आता 1 2 3 4 5 6 शब्द दिलेत. निशाने, मग त्याच्यासाठी खूण आणि खुणेचा अर्थ इथे सगळ्या चौकटी भरायच्या आहेत. तुम्ही पहा. सहकार्यांशी, भूमिका, निवेदिका, 2-3 वेळा, ती घरी गेली होती. या खुणेचा अर्थ, मुद्रित शोधनाच्या खुणा आणि खुण्याचा अर्थ इथे लिहायचा आहे. म्हणजे शब्दाच्या ठिकाणी कोणती खूण करायची आणि त्याचा अर्थ काय हे लिहायचं आहे. विभाग 5वा आहे व्याकरणाचा आणि त्याला 14 गुण आहेत. कृती 5वी आहे त्यातली 1. खालीलपैकी 7 कृती सोडवा. 7 कृती सोडवायच्या आहेत खालीलपैकी. क्रमांक अ ची कृती. खालील वाक्यातील शब्दशक्तीचा प्रकार ओळखून लिहा. 1. मी लांडगा पाहिला. पर्याय अ अभिधा, ब लक्षणा, क व्यंजना. 2. मूळ शब्दशक्ती टिंबटिंब आहेत. पर्याय अ 1, ब 4, क 3. पुढची कृती आहे आ. खालील काव्यपंक्तीतील काव्यगुण ओळखून लिहा. ओळ आहे पा. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. पर्याय अ प्रसाद, ब माधुर्य, क ओज. आता पाहूया आपण. पुढच्या ओळी आहेत 2 नंबरच्या. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. पर्याय अ प्रसाद, ब माधुर्य, क ओज. पुढची कृती आहे ई. खालील वाक्यापुढील कंसातील सूचनेप्रमाणे कृती करून लिहा. 1. तो उत्तीर्ण झाला, सर्वांना आनंद झाला, केवल वाक्य करा. आणि मग या चौकटीमध्ये केवल वाक्य लिहायचं. 2. मुले बागेत खेळली, ती खूप दमली. वाक्यप्रकार ओळखून लिहा. पर्याय दिलेले आहेत. अ केवल वाक्य, ब मिश्र वाक्य, क संयुक्त वाक्य. पुढची कृती आहे ई. खालील वाक्यांपुढे कंसात दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. 1. वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते, साधा भविष्यकाळ करा. मग साध्या भविष्यकाळाचं वाक्य चौकटीत लिहायचं. 2. समीर पुस्तक वाचत असतो, काळ ओळखून लिहा. पर्याय अ रीतिकाळ, ब रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि क रीती भविष्यकाळ. पुढची कृती आहे उ.
शब्दभेद स्पष्ट करणारी चौकट लिहून पूर्ण करा. आता रकाने दिलेले आहेत शब्द, त्याचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग. आता पहा, शब्द दिलेले आहे दिन आणि दिन. इथे द ला पहिली वेलांटी आहे आणि इथे द ला दुसरी वेलांटी. याचा अर्थ लिहायचा दोन्ही शब्दांचा आणि दोन्हींचा वाक्यात देखील उपयोग करायचा आहे. पुढची कृती आहे उ. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून लिहा. अ अनुमती, ब गुणवान, क ओबडधोबड आणि ड गडबड. उपसर्ग घटित शब्द कोणता आहे तो या चौकटीमध्ये लिहायचा अ ब ड पैकी. नंतर अ उपसंपादक, लाल लाल, आंबट चिंबट, दुकानदार. इथे प्रत्यय घटित शब्द लिहायचा आहे. या चारपैकी कोणता प्रत्यय घटित आहे तो शब्द लिहायचा आहे. पुढची कृती दिलेली आहे रू. खालील शब्दगटातून विशेषण विशेष्य निवडून लिहा. विशेषण आणि विशेष्य शब्दगट दिलेले आहे प्रेरणा, काव्यात्म, नव्या आणि संवाद. यापैकी विशेषण इकडे लिहा आणि विशेष्य इथे लिहा. इथे 2 विशेषणे येतील आणि 2 विशेष्य येतील. या 4 शब्दांच्यापैकी कोणता कुठे बसतोय ते शोधून लिहा. पुढची कृती दिलेली आहे. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. 1 ज्याला एकही शत्रू नाही असा. इथे उत्तर लिहायचं अजात शत्रू. 2 केलेले उपकार न जाणणारा. इथे उत्तर येईल कृतघ्न. असा शब्दसमूह आहे त्याला एकच शब्द लिहायचा. पुढची कृती आहे खालील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ बदल न करता वाक्य पुन्हा लिहा. विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे आणि अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करायचं. 1 माणसा माणसात संवाद हवा. आता इथे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य लिहायचं आहे. 2 मनुष्य हा प्रेमाच्या आधारावर जगू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा सूचना देते. परीक्षा हो न हो, पण अभ्यास करायला चुकायचं नाही. अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, कारण 11वीच्या अभ्यासक्रमावर 12वीचा अभ्यासक्रम अवलंबून असल्यामुळे ऑनलाईन सर्व विषयांचे तुमचे जे 6 विषय आहेत व्हिडिओ लेक्चर पहा, अभ्यास करा. जे व्हिडिओ आवडतील ते लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि या चॅनलच्या प्लेलिस्टवर जरूर एकदा भेट द्या. अभ्यासासाठी शुभेच्छा.